साधं मीठ आणि सेंधव मिठात काय फरक आहे? बघा, आता समजा 1 चमचा आपण साधं मीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 2400 मिलीग्राम इतकं सोडियम आहे आणि तेच 1 चमचा जर सैंधव मीठ घेतलं तर त्याच्यात फक्त 420 मिलीग्राम इतकंच सोडियम आहे। मग आपण जे पेशंट हृदयरोगाचे असतात किंवा मधुमेहाचे असतात किंवा बीपीचे असतात अशा रुग्णांना खूप कमी सोडियम लागतं, म्हणजे पूर्ण दिवसभरात फक्त 1500 मिलीग्राम इतकं सोडियम त्यांना द्यायचं असतं। तर मग आता काय आहे की त्यांचं हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहावं याच्यासाठी आपल्याला सैंधव मीठ द्यावं लागतं, कारण सैंधव मिठामध्ये खूप कमी सोडियम आहे की जेणेकरून ते हृदयाचं आणि त्याच्या म्हणजे ब्लड प्रेशर रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी हितकर आहे। दुसरं आहे की सैंधव मिठामध्ये आता जे आयुर्वेद शास्त्र आहेत, आयुर्वेद शास्त्रानुसार सांगायचं तर सैंधव मीठ पचल्यानंतर ज्यावेळेस अन्न पचन होतं त्यावेळेस त्याचा जो पाक तयार होतो तो मधुर विपाकी आहे। तर याच्या उलट जे साधं मीठ आहे त्याचा विपाक जो आहे लवण विपाकी आहे, म्हणून पचनासाठी चांगलं पचन होण्यासाठी सुद्धा आयुर्वेदात सैंधव मीठच सांगितलेलं आहे। आयुर्वेदात जे 5 लवण सांगितलेले आहे तर त्याच्यामध्ये सेंधे लवण म्हणून ज्याचा उल्लेख आहे सैंधव मिठाचा, तर साध्या मिठाचा आरोग्यासाठी कुठेही हितकर आहे असा आयुर्वेदात उल्लेख नाही। दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये सैंधव मिठामध्ये इलेक्ट्रोलाइट खूप कमी असतात, त्याच्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा सैंधव मीठ जे आहे ते हितकारक असतं, कारण इलेक्ट्रोलाइट्स खूप वाढले तर काही जॉईंट पेन होतात तर त्याच्यासाठी सुद्धा सैंधव मीठ चांगलं आहे। म्हणजे एकंदरीत आपल्या पचनाला व्यवस्थित ठेवण्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि एकंदरीत सगळ्याच आरोग्यासाठी सैंधव मीठ हितकर आहे। म्हणून कमी मीठ घेण्यापेक्षा जर सैंधव मीठ घेतलं तर अतिशय फायदेशीर ठरतं। आता ज्यांना आयोडीनची कमतरता आहे किंवा ज्यांना थायरॉक्सिन हार्मोनचा त्रास आहे, ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, साधं मीठ अर्धा किलो घेतलं तर त्यात अर्धा किलो सैंधव मीठ मिक्स करायचं आहे, जेणेकरून इलेक्ट्रोलाइट आणि आयोडीनचा जो काही बॅलन्स आहे सगळा तो बॅलन्स राहील आणि आरोग्यासाठी काही धोका निर्माण होणार नाही। तर जर खायचंच असेल जेवणात तर दररोज जेवणामध्ये नॉर्मल म्हणजे ज्यांना जे आजारी आहे त्यांनी तर सैंधव मीठ घ्यायचंच आहे, पण दररोजच्या जेवणात जरी आपण सैंधव मिठाचा उपयोग केला तरी ते आरोग्यासाठी हितकर आहे।